तुला कुंकू मिळणार नाही. चल जा इथून, निघ. असं नका ना करू. निघ. तुला नाही मिळणार ना आता. देवीचं मुख द्या लावलं, तुमच्या पाया सांगितलं ना एकदा तुला. अगं बाई, हे काय आता? हो ना. झाला ना अपशकुन. सांगत होते तुला घेऊ नकोस म्हणून. जा, निघून जा. हा अपशकुन नाही, देवीचा कौल आहे. हा देवीने दिलेला संकेत आहे की हे सुखरूप आहेत. यांना काहीही झालेलं नाही, काही झालेलं नाहीये. मला माहितीये यांना काही झालेलं नाहीये. हे येणार आहे. यांना काही झालेलं नाहीये. यांना काही झालेलं नाहीये. हे येणार आहेत, हे येणार आहेत, हे येणार आहेत. काय झालं? अश्विनीला शोधायला गेली होतीस? यांना काही झालेलं नाही, काही झालेलं नाही. हे येणार आहेत परत, येणार आहेत परत. हे काय अश्विनी? काही झालेलं नाही. अश्विनी, आई आई हे सुखरूप आहेत, हे परत येणार आहेत असं मला देवीनेच सांगितलं. हे परत येणार आहेत. मला ना कुणी कुंकू देत नव्हतं. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, हे जिवंत आहेत म्हणून, यांना काही होणार नाही, हे परत येणार. आणि देवीनेच असा कौल दिलाय. हे परत येणार आहे. हे सुखरूप आहेत, हे परत येणार. हे सुखरूप परत येणार आहे. हे परत येणार, हे परत येणार. डॉक्टरांना फोन कर. यांची अवस्था फार गंभीर आहे. जखमा खोल आहेत. यांना बरं व्हायला किती वेळ लागेल सांगता येत नाही. एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलाय म्हणजे त्याच्या मर्यादेचीच कृपा आहे म्हणायची. त्या जंगलात गेलो तो लाकडं तोडायला, तेव्हा हा दिसला. काहीतरी बडबडत होता. काय ते अश्विनी असं काहीतरी बडबडत होता. मी कसा बसा घेऊन आलो इथे. यांच्यावर योग्य उपचार करायचे असतील तर त्यांना शहरात घेऊन जावं लागेल. जंगलात उपचार करणं अवघड आहे. बुवा, म्या पडलो गरीब माणूस, एवढा पैका कुठून आणू? इथेच काही होते का बघा की. गोपी, मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करतोय, पण यांनी शुद्धीवर येणं गरजेचं आहे. हे कोण आहेत, कुठले आहेत, शहरातले आहेत की चांगल्या घरातले आहेत हे समजलं म्हणजे उपचार करायला मदत होईल. डॉक्टर, ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून अश्विनी अशीच वागते आहे. जे झालं ते मानायला तयारच नाही आहे. कसं समजवायचं, काय समजवायचं सगळं आम्हाला कळेनासं झालंय. हो, त्यांना मोठा धक्का बसलाय. त्यामुळे मला वाटतं आपण थोडं त्यांच्या कलाने घेऊयात. अशा केसेसमध्ये जर आपण त्यांना फोर्सफुली रिॲलिटी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कायमसाठी मेंटल ट्रॉमा बसू शकतो. आणखीन किती तिच्या कलाने घ्यायचं? आमचा मुलगा गेलाय, पण तर रडायची ही सोय नाही. दिवा लावू देत नाही, हार घालू देत नाही. आणि तुम्ही म्हणता तिने रडायला हवं.
आम्हाला मोकळेपणे रडायची सोय राहिली नाही. मी तुमच्या भावना समजू शकतो, पण ट्रॉमामध्ये गेलेला प्रत्येक पेशंट वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होऊ शकतो. अशा केसेसमध्ये पेशंट्सनी रिॲलिटी ॲक्सेप्ट करून रडायला पाहिजे, मोकळेपणाने व्यक्त व्हायला पाहिजे. हेच आपलं गोल आहे. पण पेशंट जर पूर्णपणे डिनायल मोडमध्ये असेल तर आपण त्यांना फोर्स करू शकत नाही. त्यामुळे गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. कदाचित दुसऱ्या एखाद्या घटनेमुळे त्यांच्या मनाला परत धक्का बसला तर त्या यातून बाहेर येतील. डॉक्टर चहा. सॉरी अश्विनी, मला दुसरीकडे पेशंटला व्हिजिटला जायचं आहे, त्यामुळे चहा नको. पण तुम्ही काळजी घ्या आणि घरचे जे सांगतायत ते ऐकण्याचा प्रयत्न करा. हां, बरं, येतो मी. या. बाबा चहा. माई, तू येत जा ग अधनं. तू आलीस की मला खरंच आधार वाटतो. बाबा, यांचा फोन आला होता का? असं हे खरं तर कधी करत नाहीत. कुठेही पोहोचल्यावर ना मला लगेच फोन करतात. यावेळी का केलं कोण जाणे. किती वेळा फोन ट्राय केला पण लागतच नाहीये. आई, काय? बाबांचा फोन आला होता मला. ते सुखरूप पोचलेत. तिकडे ना रेंज प्रॉब्लेम आहे फक्त. भाई, तू पण ना हे तुम्हाला आत्ता सांगतेस, मगाशीच सांगायचं ना. आणि फक्त मलाच नाही तर सगळ्यांना सांग बाबा सुखरूप आहेत म्हणून. बघितलं आई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की यांना काही झालेलं नाहीये. देवापुढे आधी साखर ठेवते, हे सगळं काम पूर्णच करून येते. तू का खोटं सांगितलंस आशूला? आधीच ते श्रेयस परत येईल या आशेवरती आहे ग. मायाजी, मी माझे बाबा गमावलेत ग. आता आईला काही झालं ना तर नाही सहन होणार मला. बाबा सुखरूप आहेत आणि ते परत येतील यात जर तिला सुख वाटत असेल ना तर तिला अनुभव देत. वेळ आली की ती करेल सगळं एक्सेप्ट. ह्याच्यामुळे मुलींना अकाली मोठं व्हावं लागले. हिने मुलींना आधार द्यायचा की मुलींनी हिला? कोण मोठं कोण लहान काही कळेनासच झालंय. अश्विनी अशीच जर वागायला लागली तर सोसायटीत चर्चा होईल. काल कुंकुमार्चनाच्या वेळी असं बायका बोलत होत्या. आता तर आणखीन कोणाकोणाची तोंड बंद करायची. अश्विनी अशीच वागत राहिली तर हे घर सोडून जाण्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही पर्याय राहणार नाही. विद्युत सर, याच्यावर सही हवी आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांची डेड बॉडी मिळाली आणि त्या बॉडीचं दहन झालं अशी सही करा. क्षेत्रीय कार्यालयामध्ये या डॉक्युमेंटनुसार तुम्हाला लगेच डेथ सर्टिफिकेट मिळेल. काही प्रॉब्लेम नाही होणार. कसं आहे ना, ॲक्सिडेंटल डेथ एक्सेप्ट करणं नातेवाईकांना फार अवघड जातं. कालपर्यंत आपल्यात वावरणारा व्यक्ती आज अचानक आपल्यात नाही आहे, हा विचार पण खूप ट्रॉमॅटिक असतो. तुम्हाला जर सही करायला वेळ हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. नाही, मी सही करतो. थँक्यू. अश्विनी मॅडम आहेत का? त्या नाही आहेत पार्लरमध्ये. तुम्हाला कुठल्या सर्व्हिसेस करायच्या आहेत? मला ॲक्च्युली फेशियल करायचंय, पण मला त्यांच्याकडनंच करायचं होतं. त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल खूप ऐकलंय मी. हो, पण त्यांच्या घरी थोडी इमर्जन्सी आहे. शी कांट कम. उद्या येतील त्या? हवं तर मी उद्या येते. आय कांट से त्या कधी येतील. तुम्ही त्या मॅसिव्ह बस ॲक्सिडेंटची न्यूज बघितली का? ती बस पेटली तीच बातमी का? हो, ॲक्च्युली त्या बसमध्ये अश्विनीचे हस्बंड होते.
आय एम सो सॉरी. इट्स ओके. ठीक आहे, मी नंतर येते. ओके. काय करायचंय तुम्हाला? मला फेशियल करायचंय. अशू, तू इथे? तुला इथे यायला घरच्यांनी अलाव केला? हलाव केलं म्हणजे अगं काय झालंय? आणि तसंही बाबांनी सांगितलं म्हणून मी घरी राहिलेच ना. पण पार्लरमध्ये येणंही तितकंच महत्वाचं आहे ना. तुम्ही बसा, मी करते. सांगा काय करायचंय आता? मला फेशियल करायचंय. अश्विनी ऐक ना, तू राहू दे ना, मी करते फेशियल. ओके, तू प्लीज घरी जा. अगं जेनी, करते मी फेशियल. तो आपला हायड्रेशनचा फेस पॅक काढ. करूया सुरुवात. तुमची स्किन खूप छान आहे. माझ्याकडे हायड्रेशनचा पॅक आहे, तो यूज करूया. त्याच्यामुळे काय होईल ना, स्किन छान तुमची बाउन्स होईल. अश्विनी, तू खूप धीराची आहेस. या सिच्युएशनमध्ये देखील तू काम करतेस. या वयात तुझ्याबरोबर हे व्हायला नको होतं. तुझ्या समोर तुझं पूर्ण आयुष्य पडलंय. तुम्हाला जसं वाटतं ना तसं काही नाही. उगाचच खोटी बातमी पसरली आहे. आणि माझी खात्री आहे माझे मिस्टर येतील लवकर. तुला मनापासून वाटतंय ना तसं? मग तुझा हाच विश्वास तुला जगायचं बळ देईल. थँक्यू. सुरुवात करूया आपण. हो. तुम्ही आधी रिलॅक्स बसा आणि डोळे बंद करा. हं? अश्विनीला घरच्यांनी बाहेर कसं पडू दिलं? तिकडे कुणाला माहित तरी आहे का ही इकडे आली आहे? अहो, अश्विनी कुठे? आतमध्ये नाहीये ती. अशी कशी नाही? न सांगता कुठे जाणार आहे ती? काय माहित, पण नाहीये एवढं खरं. किचन मध्ये सुद्धा नाहीये अश्विनी. काय? आई थांबा, मी बघून येते खाली. तुम्ही पॅनिक नको होऊ. थांबा, मी शेजारी सावंतांकडे बघते. त्या डोक्याला ताप. होईच्या वागण्याला काही दरबंद नाही. सोसायटीत आता बदनामी व्हायची बाकी राहिली. तुम्ही उज्ज्वला, अगं जरा शांत हो. गेली असेल इथेच कुठेतरी. पण मी म्हणते घराबाहेर पडायची ना गरजच काय? आजूबाजूला नाहीये कुठे. ती आमच्याकडे पण आली नाहीये. अरे देवा. तुमच्याकडे नाही? मी खाली जाऊन बघून येते. थांब थांब थांब, मी आले जाऊन, मी बघते. प्रकाशराव, तुम्ही विद्युतला फोन करता का? मग त्याला कदाचित माहित असेल अश्विनी कुठे येते. तिने परत काही घोळ घालू नये म्हणजे मिळवलं. जे घडले ते तिने स्वीकारावं म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करत होतो. पण त्या धक्क्याने तिने जीवाचं काहीतरी बरं वाईट नसेल ना केलं. अहो, असं काय बोलताय तुम्ही? काहीही होणार नाहीये. ती सेफ असेल. मी सुद्धा एकदा खाली बघून येते. थँक्यू मॅडम, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. अश्विनी, आपल्याला जे मनापासून वाटतं ना ते अनेकदा खरं असतं. पण तरीही आपल्या डोळ्यांना जे दिसतंय ते ॲक्सेप्ट करायला हवं. तुम्ही असं का बोलताय? काही नाही, जे काही खरं असेल ना ते पचवण्याचं बळ तुला मिळव. थँक्यू. थँक्यू. जेनी, अजून कोणाची अपॉइंटमेंट आहे का? अश्विनी, तू फुल डे साठी आली आहेस का? हो का? असं का विचारतेस पण तू? पक्का घरी माहीत नसणार की अश्विनी पार्लरमध्ये आली आहे. मी फोन करून ना इन्फॉर्म करते. जेनी, काय? अगं काही नाही, मी जरा आले. हा, एकच मिनिट. जेनी, अगं कुठे चाललीस तू? अगं असं काय करते? सगळी सामानाची लिस्ट काढायची आहे ना? हो. अगं दे. हो हो. पेन आहे का तिकडे? आहे, दे. अगं दे. अगं फेस पॅकची पण ऑर्डर करायची आहे ना, ते पण सांगशील का? हा. ॲलोवेरा जेल,
चंदन पावडर आहे का ग? हा नाही. ओ कंटाळे, तुम्ही अश्विनीला कुठे पाहिलं का हो? नाही हो, नाही नाही. अरे देवा. अहो पण सावंत काकू, ओ सावंत काकू, काय झालं काय? ओ तुम्ही अश्विनीला कुठे पाहिलं का? नाही. नाही. कुठे गेली असेल? देवा प्लीज माझी आई कुठे आहे ते सांग. आधी बाबा आणि आता आई. काय झालं या अश्विनीला काही कळत नाही. का अशी वागते? आता कुठे जाऊन बसले कोण जाणे. पोटचा पोरगा गमावलाय पण त्याचं दुःखही करता येत नाही. आता हिला शोधत फिरावं लागेल. तुम्ही तिला एवढं सांगितलात की बाई ग घरात बस, कुठे जाऊ नये, पण नाही. स्वतःच खरं, स्वतःचाच हट्ट. काय वेडेपणा चालाय तिचा ना, काही कळत नाहीये. नटून थटून पूजेला काय जाते, देवळात काय जाते. उज्ज्वला ताई तुम्ही शांत व्हा हो. अश्विनी इथेच कुठेतरी गेली असेल, येईल परत ती. त्या विद्युतला फोन लावा, तो गेला त्याचा पत्ता नाही. जेनिफर? हा जेनिफर. हॅलो अंकल, अश्विनी इथे पार्लर मध्ये आली आहे. तुम्हाला माहिती आहे का? नाही नाही, आम्हाला काहीच माहित नाही. अगं कधी गेली काही कळलंच नाही. मला वाटलंच, म्हणूनच मी तुम्हाला फोन केला. आता कुठे घरी पाठवतेस का तिला? अंकल मी खूप सांगितलं तिला, पण ती ऐकतच नाहीये. बरं बरं, मग तिला तिथेच असू देत. मी असं करतो, विद्युतला पाठवतो तिला घ्यायला. ओके ओके. बघा काळजी करायचं काही कारण नाही. अश्विनी पार्लर मध्ये गेली आहे. आता तिकडे जायची काय गरज होती तिला? सगळीकडे बदनामी झाल्याशिवाय हिला काही चैन पडणार नाही का? अजून दिवस कार्य व्हायचंय, तेव्हा आणखीन काय तमाशा होणार आहेत ना, ते देवालाच ठाऊक. अगं उज्ज्वल शांत हो तू. आहे ना सेफ्टी. हा बोल विद्युत. ताई सापडली आहे पार्लर मध्ये. वहिनी पार्लर मध्ये होत्या? बरं ठीक आहे, मी तिकडे पोहोच. नाही नाही नको, मी पार्लर मध्येच चाललोय. मी ताईला घेऊन घरी पोहोचतो, तू पण घरी आहे. हा ठीक आहे. श्रेयस यार, कुठे गेल्यास यार तू? बघ सगळ्यांची काय अवस्था होती. आता वहिनींना कोण समजावणार? उज्ज्वला ताई, मगाशी सावंत काकू अश्विनीची चौकशी करत होत्या हो. सापडली का ती? हो, पार्लरला गेली होती. अगं बाई, हो का? मग सांगून नाही का गेली तुम्हाला? नाही. अहो पण अजून श्रेयसचं दिवस कार्य सुद्धा झालं नाही आणि ही अशी लगेच भटकायला पण लागली काय? वहिनी काय झालं? मला इतक्या तातडीने का बोलावून घेतलं? आशू काय माई, अगं कुठे गेली होतीस अशी न सांगता? आम्ही सगळेजण किती काळजी करत होतो ग तुझी. काळजी करायला काय झालं माई? मी पार्लर मध्येच गेले होते आणि तिथेच जाणार ना मी. आशू असं नको ग वागूस. जे घडलंय ते मान्य कर ग. आता मला खरंच कल्पना सुद्धा नव्हती की हे असं काही तुला कधी समजवावं लागेल. माझी समजूतदार मुलगी. पण आता काय झालंय तुला? मला मला काय झालंय माई? अगं मग असं का वागतेस तू आशू? हे बघ, आत्ता तुझ्या मुलींना, तुझ्या सासू सासऱ्यांना तुझ्या आधाराची जास्त गरज आहे. अगं आत्तापर्यंत तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या तू अगदी मनापासून छान पार पाडल्यास. मग आत्ताच काय झालंय? नको ना ग असं वागूस प्लीज. माई अगं काय बोलतेस तू? तुम्ही सगळे असे का वागताय? का विश्वास ठेवत नाही माझ्यावर? सांग बघू. कारण तू जे काही बोलतेस ना त्यात काही तथ्य नाहीये. सत्य हे आहे की श्रेयस आता या जगात नाहीये. माई तू माझी आई आहेस ना? हा, मला वाटलं निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेवशील.
तू पण नाही ठेवतेस? कसं समजावं आता मी आशू तुला? बरं असू दे, हे बघ, तुला नाही ना आमचं ऐकायचं, नको ऐकूस तू. तुला नाही मान्य करायचं, श्रेयस गेलाय, नको मान्य करूस. पण आम्ही सांगतोय म्हणून आमच्यासाठी काही गोष्टी ऐक, हा? हे बघ, एवढं सगळं घडल्यावरती हे असं फिरणं बरोबर दिसत नाही. अगं तुझ्या सासू सासऱ्यांना किती ऐकवतील लोक. प्लीज ती साडी बदल.